खरं तर आरक्षणासंदर्भात एखादं वाक्य बोललं किंवा कोणता एखादा व्हिडिओ बनवला की लगेच खऱ्या अर्थानं त्या माणसाची जात शोधणं सध्या चालू आहे। किंवा यानं व्हिडिओ बनवला आहे मग याची जात कोणती आणि मग हे जातीचा आहे तर तो त्याच्या जातीला सपोर्ट करणार आहे ना, अशा पद्धतीनं ही दरी खऱ्या अर्थानं जास्त मोठ्या प्रमाणात पसरताना पाहायला मिळते। मराठ्यांना आरक्षण पाहिजे होते खरं तर ही मूळ मागणी आणि इथून सुरू झालेला हा लढा की मराठा समाजातल्या थकलेल्या पिचलेल्या जे वर्ग आहे, मागास असलेला वर्ग, ह्या वर्गाला खरं तर प्रवाहात आणलं पाहिजे किंवा त्यांच्यासाठी काही सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि त्या दृष्टीनं आरक्षणाची मागणी त्यांच्यासाठी केली। गरजवंत मराठ्यांचा लढा उभा राहिला आणि हा लढा अशा पद्धतीनं उभा राहत गेला। हा लढा मोठा होत गेला आणि मोठा झाल्याच्या नंतर मात्र याच्यावरती राजकारण सुरू व्हायला लागलं। हा लढा म्हणजे मी कोणत्याही बाजूनं म्हणजे कोणतीच बाजू घेणार नाही। आज खऱ्या अर्थानं निपक्षपणे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक दोन गोष्टी मला सांगणं महत्त्वाचं वाटायला लागतं। मी कोणत्याही समाजाची बाजू घेणार नाही, कोणत्या नेत्याची बाजू घेणार नाही किंवा कोणत्या योद्ध्याची सुद्धा बाजू घेणार नाही। आजचा हा व्हिडिओ खरं तर माझ्या सर्वसामान्य बांधवांसाठी आहे। खरं तर हा लढा चालू झाला होता मराठा समाजाला आरक्षण मिळावं याच्यासाठी। नंतर ओबीसी आणि मराठा असा वाद पेटला आणि हा वाद इतका भयंकर पेटला की गावागावात खेड्यापाड्यांमध्ये खरं तर एकमेकांना विरोध आज तितक्याच तीव्रतेनं आम्हाला पाहायला मिळायला लागला आहे। खेड्यापाड्यातल्या लोकांनी सुद्धा हा वाद त्यांच्या घरचा वाद असल्यासारखा स्वतःवरती ओढून घेतला आहे आणि हे जे काही मराठा आणि ओबीसी विरुद्ध हे चित्र तयार होत आहे तर हे चित्र आज प्रचंड भयानक आणि विदारक आपल्याला पाहायला मिळते। मराठा समाजाला आरक्षण भेटलं तर नाही भेटलं, ओबीसी समाजाच्या आरक्षणावर काही गदा आली, आत्तापर्यंत कसलीच गदा आली नाही किंवा आत्तापर्यंत काहीच झालं नाही। मग ओबीसी समाजाच्या आरक्षणाचं काही अडचण झाली नाही, मराठा समाजालाही आरक्षण भेटलं नाही आणि तरीसुद्धा मात्र या दोघांमध्ये जो काही वाद तयार झाला आहे, जी भिंत तयार झाली आहे तर ही भिंत प्रचंड भविष्यासाठी हानिकारक आहे। अशा बांधलेल्या भिंती कितीतरी पाडता येतील परंतु माणसाच्या मनात झालेली संशयाची एखादी भिंत, हा माणूस आपल्या विरोधात आहे, हे माणसं आपल्या विरोधात आहेत, आपल्या ताटातलं खरं तर भाकरी ओढायचं काम हे लोक करायला लागलेत आणि त्याच्यामुळे हे आपले नाहीत, या भावना ज्या वेळेला आपल्यात तयार व्हायला लागतील ना त्यावेळेला मात्र गावाखेड्यांमध्ये शेजारी पाजारी जगणं प्रचंड मुश्किल होऊन जाईल। म्हणजे कोणत्या समाजाचा म्हणून नाही किंवा कोणत्या एखाद्या नेत्याची बाजू ओढायची म्हणून नाही, तर हा निपक्षपणे तुम्ही स्वतः माणूस या दृष्टीनं हा जर व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला ही दरी 100% पाहायला मिळेल। ओबीसी आणि मराठा बांधवांमध्ये झालेली ही दरी, हा वाद इतका विकोपाला जात चालला आहे की प्रचंड म्हणजे एकमेकांना शिव्या सोशल मीडियावरती तुम्ही पोस्ट पाहताय की कशा पद्धतीने एकमेकांना बोलणं चालू आहे आणि गावाखेड्यांमध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी होताना पाहायला मिळतात। एकोप्यानं राहणारे आम्ही लोक, एकमेकांना सहकार्य करणारी लोक, एकमेकाच्या अडचणीत धावून जाणारे आम्ही लोक, ज्या वेळेला अडचण येईल त्यावेळेला खंबीरपणे एकमेकाच्या पाठीशी उभं राहणारे आम्ही लोक आज मात्र एकमेकांच्या हातात तलवारी घेऊन उभं राहिल्यासारखं एकमेकांच्या विरोधात उभं ठाकलं। एकमेकांवरती काठ्या दांडके दगडं उगारायला आज पाठीमागं पाहायला तयार नाहीत। मराठा समाजालाही अजून आरक्षण भेटलं नाही, ओबीसी समाजाच्या ताटातली भाकरीसुद्धा अजून कुणी ओढली नाही, पण हे सगळं व्हायच्या अगोदरच एकमेकांच्या मनात तयार झालेली ही भिंत प्रचंड धोकादायक आहे।